नमस्कार, मी मुख्य संपादक मनदीप एम गोरडवार. आपण पाहत आहात पीटी न्यूज चॅनल. गडचिरोली दिनांक 31 मार्च 2026ला गडचिरोलीत आणखी 9 वरिष्ठ माओवाद्यांचे पोलीस व CRPF समोर आत्मसमर्पण. जिल्ह्यातील माओवाद जवळजवळ संपुष्टात. गडचिरोली आज 9 वरिष्ठ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस आणि CRPF समोर आत्मसमर्पण केले. या 3 एरिया कमिटी मेंबर ACM पदावरील सदस्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने या सर्वांवर एकूण 30 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. यापैकी 2 माओवाद्यांनी शस्त्रांसह शरणागती पत्करली. शांती वंजावडे हिने AK-47 रायफल व 30 कारतुसे घेऊन, तर सुखी बामी कुंजाम हिने कार्बाइन रायफल घेऊन आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पित माओवाद्यांच्या माहितीवरून छत्तीसगड सीमेवरील कुमनार आणि गुंडापुरी जंगलातून AK-47 SLR रायफल्स, कारतुसे, वाकीटाकी व इतर शस्त्रांसहित जप्त करण्यात आले. महत्त्वाची आकडेवारी 2025 पासून आजपर्यंत गडचिरोलीत 132 माओवाद्यांचे आत्मसमर्पण. 2005 पासून आतापर्यंत एकूण 805 माओवाद्यांनी शरणागती पत्करली. या यशस्वी अभियानामुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद आता फक्त भामरागड उपविभागाच्या सीमावर्ती भागातच मर्यादित राहिला आहे. शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन योजनेच्या यशामुळे जिल्ह्यात शांतता प्रस्थापित होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. कार्यक्रमाला उपस्थित पोलीस अधीक्षक निरतोपल, उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, CRPF व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पीटी न्यूज सत्याची साथ, विकासाची बात. रिपोर्ट पीटी न्यूज टीम. अधिक अपडेट्ससाठी पीटी न्यूजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.